श्री स्वामी समर्थ. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. तर बऱ्याच महिलांच्या कमेंट्स आहेत की एक जो प्रश्न सर्वांना पडलेला आहे, कारण अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासामध्ये ज्यांच्या घरी गर्भवती महिला आहेत त्यांची ओटी भरण्यात यावी का, किंवा अधिक मासामध्ये जे गर्भवती महिलेची ओटी भरणं असेल किंवा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असेल, या गोष्टी कराव्यात का. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात असलेला प्रश्न जाणून घेणार आहोत. अधिक मासामध्ये गर्भवती महिलेची ओटी भरावी का, यामागील धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण काय आहे आणि गर्भसंस्काराचं महत्त्व काय सांगितलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोतच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत खरंच नक्की पहा. हिंदू धर्मात प्रत्येक संस्काराला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे आणि गर्भधारणा ही केवळ एक नवजीवनाची सुरुवात नसून ती एक पवित्र आणि दैवी प्रक्रिया मानली जाते. गर्भवती स्त्रीला आपल्या संस्कृतीत 2 जीवांचं रूप मानलं जातं, म्हणून तिची काळजी, तिचा सन्मान आणि तिच्यावर केलेले संस्कार अत्यंत पुण्यदायी मानले जातात. त्यातील एक सुंदर परंपरा म्हणजे ओटी भरणं किंवा डोहाळ जेवण. परंतु जेव्हा अधिक मास येतो तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, अधिक मासात गर्भवती महिलेची ओटी भरावी का? शास्त्र याबद्दल काय सांगतं? यामुळे गर्भावर काही परिणाम होतो का? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. अधिक मास म्हणजे काय? तर अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असं आपण सर्वजण म्हणतो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात जप, तप, दान, धर्म, पूजा, व्रत, नामस्मरण यांना विशेष महत्त्व दिलं आहे. शास्त्रानुसार अधिक मासात केलेलं पुण्यकर्म अनेक पटीनं फळ देत असतं. गर्भवती महिलेची ओटी म्हणजे काय? तर ओटी भरण म्हणजे एक मंगल संस्कार आहे. गर्भवती स्त्रीच्या सुखरूप प्रसूतीसाठी, तिच्या आरोग्यासाठी, तिच्या गर्भातील बाळाच्या मंगल जीवनासाठी हा समारंभ केला जातो. यावेळी हळद कुंकू असेल, फळे, नारळ, साडी हे सर्व जे आहे ते आशीर्वाद म्हणून दिलं जातं. महाराष्ट्रात याला डोहाळ जेवण असं देखील आपण म्हणतो. अधिक मासात ओटी भरावी का? तर धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या होय, अधिक मासात ओटी नक्की भरावी. अधिक मासात गर्भवती महिलेची ओटी भरण्यास स्पष्ट बंदी नाही, कारण ओटी भरणं हा विवाहासारखा मोठा मुहूर्त नसतो. हा एक कौटुंबिक संस्कार आहे आणि आई आणि बाळासाठी मंगल प्रार्थना करण्याची विधी आहे. म्हणून अनेक कुटुंबामध्ये अधिक मासात श्रद्धेने ओटी भरली जाते. काही लोक का टाळतात, तर काही ठिकाणी पारंपरिक समजुतीनुसार नवीन शुभ कार्य असेल, मोठे समारंभ असतील, गृहप्रवेश असेल किंवा विवाह असेल, हे अधिक मासामध्ये टाळले जातात. त्यामुळे काही कुटुंब ओटी भरणं देखील टाळतात. परंतु ही स्थानिक परंपरा आहे. शास्त्रातील कठोर नियम असा कुठलाच सांगितलं गेलेला नाही की अधिक मासात गर्भवती महिलेची ओटी भरू नये. सीमंतोनयन संस्कार जो म्हणजे आहे, हिंदू धर्मातील 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे सीमंतोनयन संस्कार. तर हा संस्कार गर्भवती स्त्रीच्या मानसिक शांततेसाठी, गर्भाच्या रक्षणासाठी, बाळाच्या उत्तम विकासासाठी केला जातो. सामान्यतः हा संस्कार 5व्या, 7व्या किंवा 9व्या महिन्यात केला जातो. गर्भसंस्काराचं जर महत्त्व म्हणायला गेला तर आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आईचा विचार, वातावरण, वाणी आणि मंत्र यांचा परिणाम गर्भातील बाळावर नक्की होतो. जसं महाभारतातील अभिमन्यूचं उदाहरण यासाठी दिले जातं. असं मानलं जातं की आईच्या गर्भात असताना चक्रव्यूह कसा तोडायचा, हे चक्रव्यूह कसा असतो हे अभिमन्यूने ऐकलं होतं. म्हणून गर्भवती स्त्रीने चांगले विचार करणे किंवा भक्तिमय वातावरण ठेवणे, मंत्र ऐकणे, सकारात्मकता राहणे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. ओटी भरताना म्हणावायचं जर मंत्र म्हणत असाल तर हा मंत्र विघ्न दूर करण्यासाठी म्हटला जातो, कुठलाही असो. मग तो तुम्ही त्यावेळेला ओम गणपते नमः गणपतीचा मंत्र म्हणू शकता, महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्यो मोक्षीयमामृतात. हा मंत्र आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी म्हटला जातो. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देतो. म्हणून अधिक मासामध्ये आपण सर्वजण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत असतो. ओटी भरताना काय करायचं आहे? गर्भवतीला हळद कुंकू लावावं, ओटीत नारळ, फळ, तांदूळ ठेवावं, श्री विष्णू आणि बालकृष्ण यांचं पूजन करावं, शांत आणि आनंदी वातावरण ठेवावं, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आणि यावेळेला काय गोष्ट करायची नाही तर काय टाळायचं आहे? गोंधळ आणि मोठा आवाज, गर्भातील
गर्भवतीला जो थकवा येतो तो आला नाही पाहिजे, नकारात्मक चर्चा नको आणि अतिदिखाऊ खर्च देखील नको. आणि गर्भातील बाळ हे ईश्वराचं रूप मानलं जातं, म्हणून प्रेम, शांतता, भक्ती आणि सकारात्मक विचार यांचा गर्भावर चांगला परिणाम होतो, असं आपण सर्वजण, आपली संस्कृती आहे ती आपण रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. अधिक मासामध्ये गर्भवती महिलेची ओटी भरणं हा एक धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या शुभ मानलं जातं. ही आई आणि बाळासाठी मंगल प्रार्थना आणि आशीर्वादाचा संस्कार आहे. श्रद्धा, प्रेमभावना आणि साधेपणा केलेला हा विधी अत्यंत पुण्यदायी मानला जातो. त्यामुळे प्रत्येक महिलेने अधिक मासामध्ये गर्भवती महिलेची ओटी नक्की भरावी. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ.